भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये विशेषतः बॉलिवूड संगीतामध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदरानं आणि प्रेमानं घेतलं जातं अशी रसिकमान्य लोकप्रिय गायिका म्हणजेच अलका याज्ञिक. 20 मार्च 1966 रोजी कलकत्त्यात जन्मलेल्या अलका याज्ञिक यांनी वयाच्या 6व्या वर्षी पहिल्यांदा ऑल इंडिया रेडिओवरती आपलं गायन सादर केलं आणि तिथून त्यांच्या गायन प्रवासाला सुरुवात झाली. चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचं झालं तर 90चं दशकाचा काळ हा त्यांनी अक्षरशः गाजवलेला आहे. 90 बॉलिवूड हिट्स हे म्हटलं की आज इवन जेनझीसुद्धा त्या गाण्यांवरती थिरकते, त्या गाण्यांवरती आपला पदन्यास त्यांचा चालू असतो. अनेक राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार या गायिकेला मिळालेले आहेत. पण त्याचबरोबर भारत सरकारचा सर्वोच्च पद्म पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्यात त्यांचा एक संस्कार आपण सगळ्या रसिकांनी बघितला, तो म्हणजे त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाया पडल्या आणि तो अत्यंत कृतज्ञतापूर्वक तो पुरस्कार त्यांनी स्वीकारला. मोठ्यांचं मोठेपण हे असं असतं. म्हणूनच अलका याज्ञिक या कायम आपल्याबरोबर आहे.